नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक 10/3/2026 रोजी निर्गमित करण्यात आले 6 मोठे आणि महत्त्वपूर्ण शासन निर्णय। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक 10 मार्च 2026 रोजी 6 मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत। 1. जुनी पेन्शन योजना दिनांक 1/11/2005 पूर्वी पदभरतीची जाहिरात अधिसूचना निर्गमित करण्यात आलेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 1/11/2005 रोजी अथवा त्यानंतर रुजू झालेल्या राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर जुनी पेन्शन लागू करण्याबाबत जलसंपदा विभाग मार्फत मंजुरी देण्यात आलेली आहे। 2. अस्थायी पदांना मुदतवाढ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग खुर्च्या आस्थापनेवरील 23 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मार्फत मंजुरी देण्यात आलेली आहे। 3. महाराष्ट्र विनियोजना अधिनियम महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2025 सन 2025 ते 26 चे अनुदान वितरण करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक 10/3/2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आलेली आहे। 4. पदोन्नती बदली भारतीय वन सेवेतील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदलीने होणाऱ्या पदस्थापनेबाबत महसूल व वन विभागाच्या दिनांक 10/3/2026 रोजीच्या निर्णयानुसार मंजुरी देण्यात आलेली आहे। 5. अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांच्या अधिपत्याखालील 41 अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक 10/3/2026 रोजीच्या निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे। 6. सामान्य प्रशासन विभाग सामान्य प्रशासन विभाग खुद्द व विभाग अंतर्गत अन्य 4 कार्यालयांच्या आस्थापनेवरील 301 अस्थायी पदे दिनांक 1/3/2026 ते दिनांक 31/8/2026 पर्यंत पुढे चालू ठेवण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 10/3/2026 रोजीच्या निर्णयानुसार मंजुरी देण्यात आलेली आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।